कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्याकडून काहीच जमत नाही? इतर सगळे पुढे जातात आणि तुम्ही त्याच जागी उभे राहता. अगदी अशीच एक गोष्ट आहे बुद्धांच्या काळातील एका भिक्षूची, ज्याचं नाव होतं चूलपंथक. तो मनानं प्रामाणिक होता, शिस्तबद्ध होता आणि बुद्धांवर त्याची अपार श्रद्धा होती. पण एक मोठी अडचण होती. त्याला एक छोटी गाथाही लक्षात राहत नव्हती. बुद्ध एखादी गाथा शिकवत, इतर भिक्षू ती एकदाच ऐकून पाठ करत. चूलपंथकही मनापासून प्रयत्न करायचा, पुन्हा पुन्हा. पण दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जायचा. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, पण काहीच बदललं नाही. हळूहळू इतर भिक्षू बोलू लागले, याच्याकडून होणार नाही, हा कधीच शिकणार नाही. प्रत्येक शब्द त्याच्या मनाला टोचायचा, पण तो हार मानत नव्हता. एक दिवस त्याचा मोठा भाऊ महापंथक त्याच्या समोर आला. बराच वेळ दोघेही शांत उभे होते. मग महापंथक म्हणाला, भाऊ, हा मार्ग तुझ्यासाठी नाही, तू घरी जा. ते शब्द चूलपंथकाच्या हृदयात बाणासारखे घुसले. स्वतःच्या भावानेच त्याच्यावरचा विश्वास गमावला होता. डोळ्यात पाणी होतं, तरीही तो काही बोलला नाही. त्यानं आपलं भिक्षापात्र उचललं आणि विहाराबाहेर चालू लागला. तेवढ्यात समोरून बुद्ध येताना दिसले. बुद्ध थांबले. त्यांनी प्रेमानं विचारलं, चूलपंथका, कुठे चाललास? त्याच्या डोळ्यातलं दुःख बुद्धांनी एका क्षणात ओळखलं. चूलपंथक हळू आवाजात म्हणाला, भंते, माझ्याकडून होत नाही, मी अपयशी ठरलो. बुद्ध हलकेसे हसले आणि म्हणाले, नाही, तू अपयशी नाहीस, माझ्यासोबत चल. कारण पुढच्या काही क्षणात बुद्ध असं काही करणार होते ज्यामुळे संपूर्ण संघ आश्चर्यचकित होणार होता. बुद्ध चूलपंथकाला घेऊन विहारात आले. एक शब्दही न बोलता त्यांनी एक स्वच्छ पांढरं वस्त्र त्याच्या हातात ठेवलं. मग शांतपणे म्हणाले, चूलपंथका, हे वस्त्र घासत राहा आणि फक्त एवढंच म्हण, रजो हरण, रजो हरण. चूलपंथकानं प्रश्न विचारला नाही. तो बसला आणि वस्त्र घासू लागला. रजो हरण, रजो हरण, रजो हरण. वेळ जात होता. सूर्य वर चढत होता, पण तो थांबला नाही. काही वेळानं त्याची नजर त्या वस्त्रावर गेली. तो थबकला. ते वस्त्र आता पांढरं राहिलं नव्हतं, त्यावर मळ दिसू लागला होता. चूलपंथक स्वतःशीच म्हणाला, हे कसं झालं? आत्ताच तर हे अगदी स्वच्छ होतं. तो त्या वस्त्राकडे एकटक पाहत राहिला आणि अचानक त्याच्या मनात एक विचार चमकला. हे वस्त्र बदललं म्हणजे या जगात काहीच कायम राहत नाही. शरीर बदलतं, विचार बदलतात, जीवन बदलतं. त्याच क्षणी बुद्ध त्याच्या समोर उभे होते. ते म्हणाले, चूलपंथका, वस्त्रावर मळ बसतो, पण मनावरही मळ बसतो. लोभ, द्वेष आणि मोह हेच मनाचे खरे डाग आहेत. जसा तू हे वस्त्र स्वच्छ करतो आहेस, तसंच तुझं मनही स्वच्छ कर. हे शब्द चूलपंथकाच्या हृदयात उतरले. त्यानं डोळे मिटले. श्वास शांत झाला, मन शांत झालं. त्या शांततेत त्याला सत्य दिसलं. सर्व काही बदलतं, सर्व काही क्षणभंगूर आहे. आणि त्या क्षणी चूलपंथक पूर्णपणे बदलला. ज्याला एक गाथाही लक्षात राहत नव्हती, त्यानं जीवनाचं सर्वात मोठं सत्य ओळखलं. पण ही गोष्ट इथे संपत नाही. कारण दुसऱ्या दिवशी बुद्ध संपूर्ण संघाला एक असा धडा देणार होते जो आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक पालकानं आणि प्रत्येक शिक्षकानं ऐकायला हवा. दुसऱ्या दिवशी सर्व भिक्षू एकत्र जमले होते. कोणीतरी विचारलं, चूलपंथक कुठे आहे? कालपर्यंत ज्याला एक गाथाही पाठ होत नव्हती, तो आज ध्यानात मग्न होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हा तोच चूलपंथक होता का? बुद्ध भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो, माणसाचं मूल्यमापन त्याच्या वेगानं करू नका. काही जण लवकर शिकतात, काहींना वेळ लागतो, पण जो प्रयत्न सोडत नाही तोच खरं यश मिळवतो. चूलपंथक शांतपणे बुद्धांकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत आता निराशा नव्हती, भीती नव्हती, फक्त कृतज्ञता होती. एकेकाळी लोक म्हणायचे, याच्याकडून काही होणार नाही. आज तोच अनेक भिक्षूंसाठी प्रेरणा बनला होता.
बुद्धांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं, कारण त्यांना सुरुवातीपासूनच माहिती होतं की हा भिक्षू मंद नाही, तो फक्त वेगळ्या पद्धतीनं शिकतो. कदाचित तुमच्याही आयुष्यात कोणी असं म्हटलं असेल, तुझ्याकडून काही होणार नाही. लोक तुमचा वेग पाहतात, पण तुमची जिद्द पाहत नाहीत. चूलपंथकाची गोष्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवते: प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास एखाद्या आयुष्याची दिशाच बदलू शकतो. आज जग चूलपंथकाला त्याच्या कमकुवत स्मरणशक्तीसाठी ओळखत नाही. जग त्याला अरहंत, एक महान साधक आणि बुद्धांचा शिष्य म्हणून ओळखतं. कदाचित आज तुम्हालाही असं वाटत असेल, माझ्याकडून काही होणार नाही. पण चूलपंथकाची गोष्ट आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते: वेग महत्त्वाचा नसतो, चिकाटी महत्त्वाची असते. योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरचा विश्वास एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. लोक चूलपंथकाला त्याच्या कमकुवत स्मरणशक्तीमुळे ओळखत होते, पण बुद्धांनी त्याच्या मर्यादा पाहिल्या नाहीत. त्यांनी त्याच्यात दडलेली क्षमता ओळखली. याच विश्वासाने आणि अखंड प्रयत्नांनी चूलपंथकाने सत्याचा साक्षात्कार केला आणि तो अरहंत झाला. म्हणूनच तुमचा प्रवास इतरांपेक्षा संथ असेल तरी निराश होऊ नका. प्रत्येक व्यक्तीचा शिकण्याचा वेग वेगळा असतो, पण सातत्याने केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही. हीच चूलपंथकाच्या जीवनाची प्रेरणा आहे. हीच बुद्धांच्या करुणेची आणि योग्य मार्गदर्शनाची ताकद आहे.